नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की महाराष्ट्र स्टेटमध्ये 2024-25 साठी जे आहे ते सगळ्यात कमी कट ऑफचे जे आहे ते BAMS चे गव्हर्नमेंट कॉलेज कोणते राहू शकतात त्याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर मी तुमच्याबरोबर शेअर करेन की लास्ट इयर समजा 2022 त्याचबरोबर 2023 मध्ये समजा जे कॅटेगरी वाईज गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन झाले ना 85% स्टेट कोट्यामधून, तर तिथून सर्वात कमी मार्कवर जे आहे कोणत्या कॅटेगरीसाठी कोणतं कॉलेज 2022 मध्ये भेटलं होतं, तसंच 2023 मध्ये सेम कॅटेगरीसाठी कोणतं कॉलेज सगळ्यात कमी कट ऑफचं होतं, तर याची मी डिटेल इन्फॉर्मेशन त्या कॉलेजचे नाव मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, तुमचा प्रत्येक कॅटेगरीनुसार एक डाऊट क्लिअर होऊन जाईल की तुम्हाला 2022 मध्ये तुमच्या कॅटेगरीमधून सर्वात कमी स्कोर कोणतं कॉलेज भेटलं होतं, तसंच 2023 मध्ये सर्वात कमी स्कोर मिळणारं तुमच्या कॅटेगरीसाठी कोणतं कॉलेज होतं। आणि तुम्हाला जर समजा या कॉलेजचा कट ऑफ जर हवा असेल 2022 चा, त्याचबरोबर 2023 चा कॅटेगरीनुसार नीट स्कोर आणि ऑल इंडिया रँक, त्याचबरोबर जर समजा एक्सपेक्टेड कट ऑफची गरज असेल 2024 साठी, तर तुम्ही कमेंटमध्ये येस टाईप करून नक्की पाठवा। आम्ही तुम्हाला तो कट ऑफवर पण व्हिडिओ शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करू। तर पहा, सगळ्यात अगोदर जर आपण बघितलं तर जी आपली SC कॅटेगरी येते ना, तर SC कॅटेगरीसाठी 2022 मध्ये सगळ्यात कमी कट ऑफवर किंवा सगळ्यात कमी स्कोरवर जे कॉलेज अलॉटमेंट झालं ना, ते तुम्हाला GS गुणे कॉलेज जे आहे आयुर्वेदिक कॉलेज नगरमधलं तुम्हाला बघायला मिळतं। त्यानंतर जर समजा आपण 2023 यानी की पाठीमागील वर्षी जर बघितलं तर KTRA धुळेचं जे कॉलेज आहे समजा, हे तुम्हाला सर्वात कमी कट ऑफवर मिळणारं कॉलेज बघायला मिळत आहे। त्यानंतर जर समजा आपण सेकंड कॅटेगरी बघितली ST कॅटेगरीसाठी 2022 मध्ये SCM साताराचा सर्वात कमी कट ऑफ होता। त्यानंतर 2023 साठी इथं बघितलं आपण तर DMM AM यवतमाळ जे आहे त्याचा सर्वात कमी कट ऑफ तुम्हाला बघायला मिळाला होता। त्याच्यानंतर थर्ड कॅटेगरी येते आपली जी की FJ कॅटेगरी आहे। FJ कॅटेगरीचा विचार केला DMM AM यवतमाळ आपल्याला बघायला भेटतं, जे की 2022 मध्ये सर्वात कमी कट ऑफवर जे आहे ते FJ कॅटेगरीमधून भेटलं होतं। त्यानंतर आपण 2023 ला विचार केला तर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज तुम्हाला जळगाव मधलं बघायला भेटतं, जिथं की सर्वात कमी कट ऑफ गेलता FJ कॅटेगरीमधून। देन त्याच्यानंतर जर समजा आपण NTB कॅटेगरीचा विचार केला, NTB कॅटेगरीसाठी तर 2022 ला KTRA बोर्डी धुळेचं जे कॉलेज आहे त्याचा सर्वात कमी कट ऑफ गेलता NTB कॅटेगरीसाठी 2022 ला। त्याचबरोबर आपण 2023 चा विचार केला NTB कॅटेगरीसाठी तर तिलक आयुर्वेदिक कॉलेज पुणे जे आहे ना त्याचा सर्वात कमी कट ऑफ गेला होता। त्याचबरोबर जर समजा आपण NTC कॅटेगरीचा विचार केला तर DMM AM यवतमाळ आपल्याला 2022 मध्ये NTC कॅटेगरीसाठी सर्वात कमी कट ऑफ मिळणारं कॉलेज बघायला मिळतं। त्याचबरोबर 2023 मध्ये SAM नागपूरचं जे कॉलेज आहे ना, इथला सर्वात कमी कट ऑफ आपल्याला बघायला भेटतो, जे की लास्ट इयर अलॉटमेंट झालेलं होतं NTC कॅटेगरीसाठी। त्यानंतर आपण NTD कॅटेगरीचा बघितला तर KTRA धुळेचं कॉलेज आपल्याला बघायला भेटतं, ज्याचा की 2022 मध्ये सर्वात कमी कट ऑफ होता किंवा सर्वात कमी नीट स्कोर होते कॉलेज अलॉटमेंट झालेलं होतं। सेम जर 2023 चा विचार केला तुम्हाला KTRA धुळेच बघायला भेटतं NTD कॅटेगरीसाठी, ज्याचा की सर्वात कमी कट ऑफ गेलता 2023 साठी पण। त्यानंतर आपली पुढची कॅटेगरी येते जो की आपली OBC कॅटेगरी आहे। समजा OBC कॅटेगरीचा विचार केला तर AM सायन मुंबई जे आहे ना, तर याचा 2022 ला सर्वात कमी कट ऑफ होता। आणि 2023 साठी जर आपण बघितलं OBC कॅटेगरीचा तर तिलक आयुर्वेदिक कॉलेज आहे पुणे, हे तुम्हाला बघायला भेटतं, जे की सर्वात कमी कट ऑफवर अलॉटमेंट झालेलं तुम्हाला या ठिकाणी दिसून येतं। त्यानंतर जर समजा आपण EWS कॅटेगरीचा विचार केला तर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज जळगावचं तुम्हाला बघायला भेटतं, जे की 2022 मध्ये सर्वात कमी कट ऑफवर अलॉटमेंट झालं होतं। त्यानंतर आपण जर समजा विचार केला 2023 ला तर DMM AM यवतमाळ जे आहे ते कॉलेज तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतं, जे की 2023 मध्ये EWS मधून सर्वात कमी कट ऑफ जे आहे अलॉटमेंट झालेलं होतं। त्यानंतर जर समजा आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर ओपन कॅटेगरीसाठी SGRA सोलापूरचं जे कॉलेज आहे ना, ते सर्वात कमी मार्कवर जे आहे ते अलॉटमेंट झालं होतं 2022 ला ओपनसाठी। 2023 चा विचार केला तर VDP आयुर्वेदिक कॉलेज सांगलीचं तुम्हाला बघायला भेटतं, पण सोलापूरचं जे कॉलेज आहे मायनॉरिटीचं कॉलेज आहे, ही पण गोष्ट तुम्ही थोडक्यात लक्षात घेऊ शकता। त्यानंतर पुढची कॅटेगरी जे की एक ऑदर रिझर्वेशन येतं, जसं की डिफेन्स 1 येतं समजा, तर डिफेन्स 1 साठी गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज जळगावचा सर्वात कमी कट ऑफ गेलता 2022 ला। 2023 चा विचार केला तर VAM अमरावतीचं कॉलेज तुम्हाला बघायला भेटेल, जे की सर्वात कमी मार्कवर डिफेन्स 1 कोट्यामधून जे आहे ते अलॉटमेंट झालेलं तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। त्यानंतर पुढचा आपण ऑदर रिझर्वेशन बघितलं तर डिफेन्स 2 बघायला भेटतं, KTRA धुळेचा तुम्हाला सर्वात कमी कट ऑफ दिसतो 2022 साठी। 2023 साठी गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज जळगाव तुम्हाला सर्वात कमी कट ऑफ मिळताना दिसून येत आहे। जर आपण डिफेन्स 3 चा विचार केला तर SAM नागपूरवाला तुम्हाला 2022 साठी मिळत आहे। सेम कॉलेज तुम्हाला 2023 साठी पण सर्वात कमी कट ऑफवाला डिफेन्स 3 कोट्यासाठी या ठिकाणी बघायला भेटत आहे। नंतर फिजिकल हँडिकॅपचा विचार केला तर RTM अकोला तुम्हाला सर्वात कमी कट ऑफचं मिळत आहे 2022 साठी। 2023 साठी गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज उस्मानाबाद जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी बघायला दिसून येईल समजा। त्यानंतर जर आपण महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरचा विचार केला तर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नागपूर जे आहे ते सर्वात कमी कट ऑफवर भेटलं होतं 2022 मध्ये। 2023 चा विचार केला तर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज जळगाव तुम्हाला बघायला भेटेल, जे की महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर सगळ्यात कमी कट ऑफ मधून जे आहे ते सीट अलॉटमेंट झालेलं होतं। पहा या PDF मध्ये तुम्हाला एक कॉमन दिसून येईल की प्रत्येक कॅटेगरी समजा जे
म्हणजे जेवढ्या काही स्टेटमध्ये कॅटेगरी येतात तुमची SC असो, ST असो, OBC असो, VJ असो किंवा मग ऑदर रिझर्वेशन असो, डिफेन्स 3 असो किंवा मग डिफेन्स 2 असो, डिफेन्स 1 असो किंवा मग फिजिकल हँडिकॅप किंवा महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर, तर लगभग तुम्हाला या ठिकाणी 90% कॉलेज सेम दिसून येत आहेत की सेम कॉलेज आहेत, फक्त कॅटेगरी वाईज ते थोडे चेंज झालेले आहेत की कोणत्या कॅटेगरीसाठी वेगळे येतं, कोणत्या कॅटेगरीसाठी वेगळे येतं, पण हेच 5 ते 6 कॉलेज आहेत समजा ज्यांचा की दरवर्षी 2022 मध्ये पण आणि 2023 मध्ये पण सगळ्यात कमी कट ऑफ गेला होता. तर तुम्ही 2024 साठी पण सेम हेच कॉलेज जे आहेत ते सर्वात कमी कट ऑफ वाले घेऊन चलू शकतात की ह्या कॉलेजचा सर्वात कमी कट ऑफ जाणार आहे. जर तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफची थोडी बहुत आयडिया असेल किंवा तुम्ही सीट मॅट्रिक्स आणि एक समजा कॅटेगरी रँक किती येऊ शकतो किंवा ऑल इंडिया रँक किती येतो यावरून जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलेलं असेल आणि तुम्ही जर समजा एक बॉर्डर लाईनवर येत असाल समजा सीट अलॉटमेंट होण्याच्या गव्हर्नमेंट BMS मध्ये, तर तुम्हाला या कॉलेजपैकीच कोणतं ना कोणतं कॉलेज भेटण्याचा 99% चान्स आहे. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. आणि या कॉलेजचा जर समजा तुम्हाला कॅटेगरी वाईज जर कट ऑफ हवा असेल 2022चा पण, त्याचबरोबर तुम्हाला 2023चा पण ऑल इंडिया रँक आणि नीट स्कोरनुसार जर कट ऑफ हवा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये S करून टाईप करा. आम्ही तुम्हाला तो पण प्रोव्हाइड करायचा नक्की प्रयत्न करू. त्याचबरोबर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये आम्ही प्रायव्हेट BMS कॉलेजचा किंवा BHMS कॉलेजचा जो बी व्हिडिओ किंवा MBBS कॉलेजचा जो बी व्हिडिओ शेअर करू, काउन्सिलिंग प्रोसेस राज्याची एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर शेअर करू, तर ती तुम्हाला सर्वात अगोदर भेटेल. त्याचबरोबर जर समजा तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला तिथं पेड काउन्सिलिंगबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन देऊ. त्याचबरोबर तुम्हाला जर समजा माझ्यासोबत वैयक्तिक कॉलवर बोलून तुमचा प्रत्येक डाऊट सॉल्व्ह करायचा असेल 2024ची ॲडमिशन प्रोसेस क्लोज होईपर्यंत, किंवा मग तुम्हाला येणारी प्रत्येक अपडेट जी आहे ती व्हॉट्सअपवर पर्सनली हवी असेल किंवा प्रत्येक PDF पर्सनली हवी असेल किंवा कट ऑफ फीस किती आहे याची पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा ॲप्लिकेशन फॉर्म कुठं भरायचा, लिंक कुठं असते, समजा स्टेटची काउन्सिलिंग कशी करायची, ऑल इंडिया कोटाची काउन्सिलिंग कशी करायची, डिपॉझिट किती राहतं, समजा रजिस्ट्रेशन फीस किती राहते, सीट बुक करून आपण कितव्या राऊंडपर्यंत जे आहे समजा सीट एक बुक करून पुढे जाऊ शकतो समजा, हे पूर्ण तुमचे डाऊट जर तुम्हाला 2024 साठी ॲडमिशन प्रोसेस होईपर्यंत सॉल्व्ह करायचं असेल तर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे ज्याचा की ₹500 चार्ज तुम्हाला बघायला भेटतो. तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका, आम्ही तुम्हाला आमचा पर्सनल नंबर शेअर करू आणि 2024ची ॲडमिशन प्रोसेस क्लोज होईपर्यंत तुम्हाला पूर्ण खात्रीशीर गाईड करू.